नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा थर्ड चॅप्टर सर्कल मध्ये आपण बघतो आहोत प्रॉब्लेम सेट 3. आज बघूया आपण 17 क्वेश्चन. बघा ही ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे, अतिशय सिंपल आहे. इन फिगर कॉर्ड EF इज पॅरलल टू कॉर्ड GH. बघा कॉर्ड EF आणि कॉर्ड GH या दोन्ही त्यांनी आपल्याला पॅरलल दिलेले आहे. प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, कॉर्ड EG कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड FH. म्हणजे कॉर्ड EG आणि कॉर्ड FH ह्या दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचे. fill in the blanks and write the proof. अतिशय सिंपल आहे. त्यांनी इथे प्रूफ मध्येच दिलेलं आहे ड्रॉ सेग GF. पण बघा हे ॲज अ ऍक्टिव्हिटी म्हणून आलं तर तुम्हाला कदाचित याच प्रकारे येईल. पण जर फक्त असंच सम तुम्हाला आलं सॉल्व्ह करायला तर मात्र तुम्हाला या स्टेप्स सगळ्या माहिती असल्या पाहिजे. त्यामुळे ॲज अ ऍक्टिव्हिटी म्हणून हे आता जरी सॉल्व्ह केलं तरी नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये ऍक्टिव्हिटी म्हणून न बघता एवढंच सम घेऊन ते सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करायची. ओके, बघा आता ड्रॉ सेग GF. मग GF हा एक सेगमेंट आपण काढून घेतला म्हणजे डायगोनल आहे तो. आता बघा अँगल EFG. GF काढल्यामुळे आपल्याला अँगल मिळाला EFG अँड अँगल FGH. बघा कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर आपण या ठिकाणी काढून बघूया. सर्कल आहे त्यामध्ये आपल्याला EFG म्हणजे हा अँगल मिळाला EFG आणि FGH हा अँगल. बघा इथे आपल्याला Z मिळाला, बरोबर की नाही. म्हणजे हे दोन कसे अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स. कारण त्यांनी बघा आपल्याला EF आणि GH हे दोन्ही कॉर्ड पॅरलल आहेत हे दिलेले आहे. मग दोन पॅरलल लाईन्स असतील आणि त्यांची GF ही जर का आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे जे अँगल्स आपल्याला मिळतात यांना आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. म्हणजे EFG अँगल आणि FGH अँगल हे दोन्ही इक्वल आहेत. त्यांच्यासाठी आपला आन्सर येईल इथे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. ओके, आता बघा अँगल EFG इज इक्वल टू, इथे त्यांनी तुम्हाला एम्प्टी स्पेस दिली आहे आणि पुढे रिझन दिलेला आहे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. म्हणजे आता आपल्याला याच्यासाठी इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम वापरून हे आन्सर लिहायचे. मग बघूया आपण याच फिगर मध्ये अँगल EFG. मग मी फक्त EFG हा एकच अँगल ठेवते, हा दुसरा अँगल रफ करते. बघा आता इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम म्हणजे आपण काय बघणार की या अँगलनी या समोरच्या आर्कला आर्क EG ला इंटरसेप्ट केलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे मग आपण इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमनी काय सांगतो, अँगल EFG इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क EG. बरोबर, म्हणजे इथे येणार हाफ ऑफ मेजरमेंट आर्क EG. हे आन्सर आलं आपलं इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. जसं EFG अँगल साठी दिलं तसंच FGH अँगल साठी सुद्धा आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम वापरून इथे एम्प्टी स्पेस फिल करायचे. मग आता बघूया आपण FGH हा अँगल काढूया. FGH हा अँगल घेतला आपण. मग आता बघा FGH हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्याने FH या आर्कला इंटरसेप्ट केलेला आहे, बरोबर. म्हणून इथे मी लिहिते हाफ ऑफ मेजरमेंट आर्क FH. ओके, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता नेक्स्ट स्टेप मेजरमेंट आर्क EG असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे याच्यापैकी हा मेजरमेंट आर्क EG दिलेला आहे, एम्प्टी स्पेस आहे आणि इथे लिहिलंय फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. म्हणजे आता या तिन्ही स्टेप्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत आणि त्याच्यावरून जे आपलं कन्क्लुजन येईल ते आपल्याला इथे लिहायचे, बरोबर. मग आता इथे फिगर मध्ये बघा
आपण हे जे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले किंवा याच फिगर मध्ये बघा तरी चालेल. ओके, या दोन फिगर मध्ये आपण हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले, बरोबर आहे. आणि त्यांच्या समोरचे हे या इंटरसेप्टेड आर्क आहे आणि या अँगलचं मेजर त्या इंटरसेप्टेड आर्कच्या मेजरच्या हाफ आहे, हे आपण लिहिलं. मग जर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट येत असतील तर या ज्या आर्क आहेत या आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंटच येणार, कॉन्ग्रुएंट येणार म्हणजे त्यांचं मेजर सेम असणार, बरोबर. म्हणजे बघा, मेजरमेंट आर्क EG आलं इज इक्वल टू येणार मेजरमेंट आर्क FH इज इक्वल टू मेजरमेंट आर्क FH. एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या. दोन आर्क कॉन्ग्रुएंट आले म्हणून त्यांच्या समोरच्या दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले म्हणून त्यांच्या समोरच्या या इंटरसेप्टेड आर्क कॉन्ग्रुएंट आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचंय. आणि अँगल आणि त्या आर्कचं आपण रिलेशन दिलेलं आहे. मग हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट म्हणून या दोन्ही आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट आले, बरोबर. आता या दोन्ही आर्कचा फक्त तुम्ही विचार करा. या कॉर्ड नकोयत आपल्याला. आता आपण EG, आर्क EG आणि आर्क FH या दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट दाखवल्या, बरोबर. मग जर दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स जे आहेत त्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स म्हणजे कुठल्या EG आणि FH. हे बघा, EG आणि FH या ज्या करस्पॉन्डिंग कॉर्ड आहेत या करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट येणार. ती स्टेप तर त्यांनी लिहून दिली आहे. कॉर्ड EG इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड FH. म्हणजे ज्या दोन आर्क आपण कॉन्ग्रुएंट दिल्या त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे इथे आपल्याला रिझन लिहावं लागेल. करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ congruent arcs. हे सगळं रिझन येणार आहे तुमच्या या एम्प्टी स्पेस मध्ये, ते तुम्हाला लिहावं लागणार आहे. येतं लक्षात. अतिशय छोटं आणि अतिशय सिंपल असं प्रूफ आहे. आता आपण बघूया नेक्स्ट सम. 18th क्वेश्चन बघूया आपण. इन फिगर P इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बघा, P हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे म्हणजे OP ही झाली टँजंट, बरोबर. आणि OR ही आहे सेकंड. ती सर्कलला Q आणि R या दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. ते त्यांनी दिलेलं नाहीये पण आपण फिगर ऑब्झर्व करून आपण हे नक्कीच सांगू शकतो की OR किंवा QR काही नाव तुम्ही घेतलं तरी चालतं. ती आहे सेकंड आणि OP ही आहे टँजंट, P हा आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. इफ मेजरमेंट आर्क PR इज इक्वल टू 140. मेजरमेंट आर्क PR म्हणजे या आर्क PR चं मेजर दिलेलं आहे 140. आपण लिहून ठेवूया आपल्याला समजण्यासाठी म्हणून. याचं मेजर आहे 140. अँगल POR 36. POR याचं मेजर त्यांनी दिलेलं आहे 36 डिग्री. अँड फाइंड मेजरमेंट आर्क PQ. आर्क PQ चं मेजर आपल्याला काढायचे. बघा, जर का दोन सेकंड सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये इंटरसेक्ट होत असतील तर त्यांचा जो व्हर्टेक्स, जो सर्कल म्हणजे त्या अँगलचा व्हर्टेक्स जो सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये असतो त्याच्यासाठीची जी प्रॉपर्टी आपण इथे वापरली होती तीच प्रॉपर्टी इथे जरी टँजंट आणि सेकंड असली तरी सुद्धा आपण सेम प्रॉपर्टी वापरणार आहोत. कारण इथेही अँगलचा व्हर्टेक्स जो आहे तो सर्कलच्या एक्सटिरियर मध्येच आहे, बरोबर. मग ती प्रॉपर्टी काय आहे की या अँगलचे मेजर इज इक्वल टू हाफ ऑफ डिफरन्स ऑफ मेजर ऑफ दीज टू आर्क्स. ओके, तेवढं आधी काढून घेऊया आपण आणि मग सेकंड आणि थर्ड पॉइंट एक एक करून आपण बघूया. मग इथे आपण लिहूया सेकंड OR and tangent OP intersect each other at point O. Therefore, vertex O of angle POR is
in the exterior of the circle. आता त्यांनी जे मेजर दिले ते आपण इथे लिहूया. मेजरमेंट आर्क पी आर आपण फर्स्ट पॉइंट सॉल्व करतो इथे. इज इक्वल टू 140 डिग्री. अँगल पी ओ आर इज इक्वल टू 36 डिग्री. आणि मेजरमेंट आर्क पी क्यू आपल्याला काढायचे. मग आपण इथे लिहूया. Therefore, measurement angle POR is equal to half of measurement arc. Greater arc असेल त्या greater arc चं नाव आधी लिहायचंय. measurement arc PR minus measurement arc PQ. Therefore, आता measurement arc POR आपल्याकडे आहे 36 डिग्री इज इक्वल टू हाफ इंटू ब्रॅकेट मेजरमेंट आर्क पी आर आहे 140 डिग्री मायनस मेजरमेंट आर्क पी क्यू आपल्याकडे नाही आहे. ज्याचं मेजर काढायचं आहे त्याचं नाव आपण आहे तसंच ठेवलं. बरोबर. मेजरमेंट आर्क पी क्यू आपल्याला काढायचंय. आता सॉल्व करूया. हे 1/2 म्हणजे 2 या साईडला डिवाइड आहे. ते इक्वल टूच्या या साईडला आल्यानंतर 36 ला मल्टिप्लाय होतील. मग इथे आपण लिहूया 36 इंटू 2 इज इक्वल टू. आता 1 नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर सेम ब्रॅकेट आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा हा 1 लिहायची गरज नाही. आपण डायरेक्ट लिहू शकतो 140 डिग्री मायनस मेजरमेंट आर्क पी क्यू. ओके. आता 36 इंटू 2 येणार 72 डिग्री इज इक्वल टू 140 डिग्री मायनस मेजरमेंट आर्क पी क्यू. आता आपल्याला मेजरमेंट आर्क पी क्यूचं मेजर काढायचं आणि त्याला इथे मायनस साइन आहे. मग त्याला आपण इक्वल टूच्या लेफ्टला आणूया म्हणजे मायनसचं प्लस होईल. आणि हे 72 इथे प्लस आहे ते इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस. म्हणून मग आपण इथे लिहूया मेजरमेंट आर्क पी क्यू इज इक्वल टू 140 डिग्री मायनस 72 डिग्री. Therefore, मेजरमेंट आर्क पी क्यू इज इक्वल टू सबट्रॅक्शन किती येईल 8 6 68 डिग्री. म्हणजे मेजरमेंट आर्क पी क्यू इज इक्वल टू आपल्याला मिळालं 68 डिग्री. ओके. फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपल्याला मिळाला. आता सेकंड बघूया आपण. ओपी 7.2 ओपी याचं मेजर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला 7.2. आता आपण ते सेकंड आहे त्याचे मेजर्स लिहूया इथे. ओपी 7.2 आहे. ओक्यू 3.2 ओक्यू 3.2. फाइंड ओ आर अँड क्यू आर. म्हणजे ओ आर या कम्प्लीट ओ आरचं मेजर पण काढायचं आहे आणि क्यू आरचं मेजर सुद्धा आपल्याला इथे काढायचं आहे. आता इथे पुन्हा लक्षात ठेवायचं मी आधीच्या सम मध्ये जसं म्हटलेलं की याच्या आधीचे जे 2 सम्स आहेत तिथे बघा जो त्या सेकंडचा इंटरसेक्शन पॉइंट असेल तो इंटरसेक्शन पॉइंट प्रत्येकासोबत आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. तसंच इथे सुद्धा हा जो इंटरसेक्शन पॉइंट ओ आहे हा ओ पॉइंट प्रत्येकासोबत आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. मग आता इथे काय येणार ओ क्यू इंटू ओ आर येईल. बरोबर. आणि या ओपी सोबत मल्टिप्लाय व्हायला दुसरं कोण नाही आहे कारण ओपी हा टँजंट सेगमेंट आहे. बरोबर ना. म्हणून मग आपण इथे काय येतो ओपी इंटू ओपी असं लक्षात ठेवायचं. पण ओपी इंटू ओपी म्हणजेच काय ओपी स्क्वेअर. हा तुमचा थिअरम आहे टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम. ओके. मग इथे आपण त्याचा वापर करून लिहूया. सेकंड आता मी इथे लिहिते ओपी इज इक्वल टू 7.2 OQ is equal to 3.2 by tangent second segment theorem. मग इथे येणार आहे OQ into OR, OQ into OR
इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर. बघा ओ हा जो पॉइंट आहे इंटरसेक्शन पॉइंट तो प्रत्येकासोबत आला, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. मग आता इथे ओ क्यूचं मेजर आहे 3.2 इंटू ओ आर आपल्याला माहिती नाहीये, ओ आर तर आपल्याला काढायचंच आहे, आणि ओपी आहे 7.2. मग 7.2 चा आपण घेऊ स्क्वेअर. ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला एकट्याला ठेवायचंय, म्हणजे ओ आर ला इथेच ठेवायचं. तर 7.2 चा स्क्वेअर आहे, मग त्याचं स्क्वेअर मल्टिप्लिकेशन करायची गरज नाहीये. तिथे आपण लिहूया 7.2 इंटू 7.2, आणि हे OQ ची व्हॅल्यू 3.2 इथे मल्टिप्लाय आहे, इथे आल्यानंतर होणार डिवाइड. आता पुन्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये पॉइंट आला, बरोबर. मग आपण काय करू शकतो, डिनॉमिनेटर मधला एक पॉइंट आणि न्यूमरेटर मधला एक पॉइंट, एकासोबत एकच पॉइंट आपण फक्त घालवू शकतो, लक्षात ठेवा. नाहीतर याचा घालवाल आणि याचे दोघांचे घालवाल तर तसं चालणार नाही. इथे एका डिजिटच्या लेफ्टला आणि इथे पण एका डिजिटच्या लेफ्टला आहे, म्हणजे सेम पोझिशनला पॉइंट आहे, म्हणून या दोघांचा पॉइंट आपण इथे घालवू. म्हणजे इथे काय येईल, ओ आर इज इक्वल टू 7.2 इंटू 72 अपॉन 32. आता 72 आणि 32 हे दोन्ही कोणत्या टेबलमध्ये येतात, 8च्या टेबलमध्ये. मग 8च्या टेबलने डिवाइड करू. 8 4 जा 32 आणि 8 9 जा 72. ओके, 8च्या टेबलने आपण डिवाइड केलं. आता 4 ने 72 ला डिवाइड करूया. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 5 6 7 म्हणजे 3 राहिले. 3च्या पुढे पॉइंट नंतरचे 2 घेऊन आपल्याला डिवाइड करायचे, म्हणून इथे आपण पॉइंट दिला. म्हणजे आता 3च्या पुढे 2 घेतले की 32 आले. 32 ला आपल्याला डिवाइड करायचे. 4 8 जा 32 म्हणजे इथे आले 1.8. आता 1.8 आणि 9 या दोघांचं मल्टिप्लाय करूया आपण. ओ आर इज इक्वल टू 1.18 9 जा 162, आणि इथे तर पॉइंट नाहीये, इथे एकाच्या लेफ्टला पॉइंट आहे, म्हणून इथे एकाच्या लेफ्टला पॉइंट आला. म्हणजे आपल्याला ओ आर ची व्हॅल्यू मिळाली 16.2. बघा ओ आर याची व्हॅल्यू 16.2 आपल्याला मिळाली. आता आपल्याला क्यू आर पण काढायचे. मग क्यू आर आपल्याला कसं काढता येईल, ओ आर मधून ओ क्यू ला मायनस केलं की आपल्याला क्यू आर मिळणार, बरोबर. हे बघा मी दाखवते इथे ओ क्यू आणि आर आहे, बरोबर. मग हा कम्प्लीट ओ आर मोठा आहे, याच्यामधून या ओ आर ओ क्यू ची व्हॅल्यू आपण मायनस केली की आपल्याला क्यू आर ची व्हॅल्यू मिळेल. म्हणून मग आपण इथे लिहूया, नाउ ओ क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू ओ आर. न विसरता बिटवीन दिस लिहूया तिथे ओ डॅश क्यू डॅश आर, ओ डॅश क्यू डॅश आर. देअरफॉर आता ओ क्यू ची व्हॅल्यू किती आहे 3.2 प्लस क्यू आर आपल्याला काढायचंय, आणि ओ आर ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 16.2. ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला आपण एकट्याला इथे ठेवलं, मग क्यू आर ला इथे ठेवलं. 3.2 इथे प्लस आहेत, त्या साईडला गेल्यानंतर होतील मायनस. 16.2 मायनस 3.2. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू पॉइंट च्या नंतर 2 2 आहेत, म्हणजे ते दोन्ही 2 2 गेले, 0 आलं. 16 मायनस 3 आलं 13. 13.0 म्हणजेच तुम्ही इथे फक्त 13 लिहिलं तरी चालेल. म्हणजे क्यू आर ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 13. म्हणजे इथले ओ आर आणि क्यू आर दोन्ही व्हॅल्यूज आपण काढल्या, बरोबर आहे. आता लास्ट पॉइंट बघा, ओपी इज इक्वल टू 7.2. थर्ड आहे ओपी इज इक्वल टू 7.2, ओ आर 16.2, ओ आर इज इक्वल टू 16.2, आणि क्यू आर आपल्याला काढायचे. आता तुम्ही जर थोडं कम्पेअर करून बघितलं ना, तर बघा याच्यामधल्या ज्या व्हॅल्यूज आणि याच्यामधल्या व्हॅल्यूज, याच्यामध्ये आपल्याला खूपच सिमिलर दिसतात बघा त्या व्हॅल्यूज दोन्ही मधल्या सुद्धा. येतंय लक्षात. याचाच अर्थ आपल्याला क्यू आर ची जी व्हॅल्यू येणार आहे ती क्यू आर ची व्हॅल्यू सुद्धा याच्याप्रमाणेच येणार आहे. फक्त जे त्यांनी इथे व्हॅल्यू दिली होती ती व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रोव्हाइड केले बघा. 7.2 आणि 16.2. ओ आर ची व्हॅल्यू 16.2 इथे आपल्याला काढायची होती आणि इथे त्यांनी आपल्याला ती दिलेली आहे. ओके,
सेम इथे जो आपण थिअरम वापरलेला आहे तोच थिअरम वापरून इथे सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा आता आपल्याकडे ओपी ची व्हॅल्यू आहे 7.2. ओपी 7.2, मगाची सुद्धा ओपी ची व्हॅल्यू 7.2 होती. OR कंप्लीट OR ची व्हॅल्यू दिलेली आहे 16.2. म्हणजे आता आधी आपल्याला OQ ची व्हॅल्यू काढावी लागेल, बरोबर. मग आता इथे आपण लिहूया. मी इथे रफ करून लिहिते. आधी थोडा एक स्टेप इथे लिहिते, मग त्या बाजूला लिहिते. बाय टेंजंट सेकंड सेगमेंट थिअरम. ओके, सेम मगाशी लिहिला तसंच येणार आहे. OQ इंटू OR, OQ इंटू OR इज इक्वल टू OP स्क्वेअर. त्यांच्या व्हॅल्यूज इथे घेऊया आपण. देअरफॉर OQ आपल्याला माहित नाहीये, इंटू OR ची व्हॅल्यू आहे 16.2 इज इक्वल टू OP स्क्वेअर. OP ची व्हॅल्यू आहे 7.2, म्हणजे इथे येणार आहे 7.2 स्क्वेअर. पुन्हा ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला आपण इथेच ठेवूया. OQ ला 16.2 इथे मल्टिप्लाय, त्या साईडला गेल्यानंतर ते डिवाइड होणार आहे. 7.2 चा स्क्वेअर आहे. मगाशी जसं केलं तसंच करूया. स्क्वेअर न करता 7.2 इंटू 7.2 घेऊया आणि इथे येणार अपॉन 16.2. पुन्हा तिथल्याप्रमाणे इथे एकेकाचा पॉइंट आपण घालूया. म्हणजे इथे येणार OQ इज इक्वल टू 7.2 इंटू 72 अपॉन 162. ओके, आता कितीने भाग जाईल? 18 च्या टेबलने जाईल. बघा 18 ने डिवाइड करूया आपण. 18 4 जा 72 आणि 18 9 जा 162. तुम्हाला समजा डायरेक्ट 18 चा टेबल येत नसेल तर तुम्ही आधी 9 ने या पद्धतीने सुद्धा तुम्ही डिवाइड करू शकता. हा, आता 9 नी 72 ला तुम्ही डायरेक्ट डिवाइड करू शकता. 9 1 जा 9. फक्त 9 नी तुम्ही आधी या पॉइंटच्या आधीच्या 7 ला डिवाइड नाही करू शकत, म्हणून तिथे तुम्हाला आधी 0 घ्यावा लागेल. 0 घेतल्यानंतर 7 च्या नंतरचा नंबर आपण घेणार, पण मग तिथे आधी मध्ये पॉइंट आहे म्हणून आधी पॉइंट देणार आणि मग 72 ला डिवाइड करणार. 9 8 जा 72. ओके, म्हणजे इथे आले 0.8. आता OQ ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून 0.8 आणि 4 याचं मल्टिप्लिकेशन करू. 4 8 जा 32. 4 0 0च येणार आहे, त्यामुळे मल्टिप्लाय काही ते करायची गरज नाहीये. इथे एकाच्या लेफ्टला पॉइंट आहे, इथे पॉइंट नाहीये म्हणून इथे पण एकाच्या लेफ्टला पॉइंट आला. म्हणजे बघा OQ ची व्हॅल्यू आली 3.2. इथे सुद्धा मगाशी OQ ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली होती 3.2. आता आपल्याला काढायचं आहे QR. मग पुन्हा आपण करूया नाव. OQ प्लस QR इज इक्वल टू OR. बिटवीन नेस लिहूया. O डॅश Q डॅश R. O डॅश Q डॅश R. देअरफॉर OQ आहे 3.2 प्लस QR आपल्याला काढायचं आहे आणि OR ची व्हॅल्यू आपल्याकडे होती 16.2. 16.2 ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला आपण एकट्याला ठेवलं. 3.2 इथे प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर होणार आहेत मायनस. 16.2 मायनस 3.2. देअरफॉर QR इज इक्वल टू 2 मायनस 2 0 येणार आहे. 16 मायनस 3 आले 13. 13.0 म्हणजेच 13 आले, बरोबर. आता लक्षात घ्या, दोन्ही सम जरी आपल्याला माहिती आहे की इथे बघा त्याच व्हॅल्यूज फिरवून दिलेल्या आहेत आणि दोन्हीकडे आपल्याला QR ची व्हॅल्यू, इथे आपल्याला QR ची व्हॅल्यू 13 मिळाली, इथे सुद्धा QR ची व्हॅल्यू 13 मिळाली आहे. तरीही फायनल आन्सर लिहिताना ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट सेकंड आणि तुमचा हा सेकंड पॉइंटला 2 विचारले आणि हा थर्ड पॉइंट, बरोबर ना, यांचे आन्सर लिहिताना त्यांच्या व्हॅल्यूज QR ची 2 वेळेला लिहायची आहे. ज्या पद्धतीने सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट त्यांनी विचारलेला आहे त्यानुसार आपल्याला त्यांच्या व्हॅल्यूज फायनल आन्सर म्हणून न विसरता लिहायचे आहेत, हे लक्षात ठेवायचे. ओके, म्हणजे
म्हणजे इथे या सम मध्ये आपण फक्त टँजंट सेकंड सेगमेंट थिअरमचा वापर केला आणि सॉल्व केलं. आणि अँगलचा वर्टेक्स सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये असेल तर त्या अँगलचं मेजर काढायला त्याने इंटरसेप्ट केलेल्या दोन्ही आर्कच्या मेजरचा डिफरन्स घेतला आणि त्याला हाफनी मल्टिप्लाय केलं. म्हणजे या दोनचा वापर करून आपण हे सम सॉल्व केलं. येत्या लक्षात? या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढचे सम्स घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.